मित्रांनो, आपण दररोज पूजापाठ का करतो? आपण मंदिरात का जातो? देवापुढे दिवा का लावतो? मंत्रांचा जप का करतो? बहुधा देवाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या चुकांची माफी मागण्यासाठी किंवा फक्त यासाठी की आपले आईवडील आणि त्यांचे पूर्वज अनेक शतकांपासून हेच करत आले आहे. पण आजपासून साधारण 2500 वर्षांपूर्वी याच भारताच्या भूमीवर एका अशा महापुरुषाचा जन्म झाला, ज्याने डोळे झाकून परंपरा पाळण्यास स्पष्ट नकार दिला. एक असा राजकुमार, ज्याने या सर्व कर्मकांडांना आपल्या तर्क आणि करुणेच्या तराजूत तोलले. त्यांनी त्या परंपरांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्यावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते होते राजकुमार सिद्धार्थ, ज्यांना आज संपूर्ण जग गौतम बुद्ध म्हणून ओळखते. आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की ज्या काळात बुद्धांचा जन्म झाला, तेव्हा समाजातील पूजेची पद्धत नेमकी कशी होती. जेव्हा राजकुमार सिद्धार्थने पहिल्यांदा हे सर्व बाह्य कर्मकांड उघड्या डोळ्यांनी पाहिले, तेव्हा त्यांच्या कोमल मनात कोणते प्रश्न निर्माण झाले. ही फक्त बुद्धांची गोष्ट नाहीये मित्रांनो, तर ही आपल्या स्वतःच्या विश्वासावर, आपल्या परंपरांवर नव्याने विचार करण्याची एक साद आहे. त्यामुळे या प्रवासात माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की जोडलेले राहा. चला तर मग जाऊया 2500 वर्षांपूर्वीच्या भारतात. हा असा काळ होता जेव्हा धर्म आणि कर्मकांड या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जात होत्या. त्या काळी सामान्य माणसासाठी धर्माचा अर्थ फक्त पूजापाठ, यज्ञ, हवन आणि मंत्रोच्चार एवढाच होता. लोकांचा असा ठाम समज होता की जर योग्य पद्धतीने यज्ञ केला आणि पुरोहितांना प्रसन्न केले, तर देव नक्कीच खुश होतील. आणि देवाच्या खुश होण्याचा अर्थ म्हणजे आयुष्यातील सगळी पापे नष्ट होतील, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, राज्यामध्ये समृद्धी येईल आणि शत्रूचा नाश होईल. त्या काळात मोठे राजेमहाराजे आपली श्रीमंती आणि ताकद दाखवण्यासाठी विशाल यज्ञांचे आयोजन करत असत. या यज्ञांमध्ये हजारो किलो धान्य आणि तूप आगीत अर्पण केले जायचे. दूरवरून विद्वानांना बोलावले जायचे, त्यांना सोने-चांदीचे दान दिले जायचे. मंत्रांचा मोठा गजर व्हायचा आणि लोकांचा असा समज होता की हा आवाज थेट स्वर्गात पोहोचत आहे आणि देव प्रसन्न होत आहे. हा असा समाज होता जिथे पूजेचे बाह्य रूप आणि देखावा हेच सर्वस्व होते. पण त्या यज्ञाच्या धुरामागे एक अत्यंत गंभीर प्रश्न दडलेला होता. काय खरंच देव या महागड्या वस्तूंनी आणि नुसत्या मंत्रांनी प्रसन्न होतो? त्या यज्ञभूमीच्या बाहेर जो गरीब, भुकेला माणूस उभा आहे, त्याच्या प्रार्थनेला, त्याच्या वेदनेला काहीच किंमत नाही का? मित्रांनो, आता तुम्हीच एका क्षणासाठी थांबून विचार करा. समजा तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि कोणीतरी तुमच्यासमोर येऊन एक सुंदर दिवा लावला आणि घंटा वाजवली, तर काय त्या आवाजाने तुमचे पोट भरेल? तुमच्या वेदना कमी होतील? नक्कीच नाही. आणि हाच तो प्रश्न होता जो विचारण्याची हिंमत त्या काळातील समाजात कोणामध्येही नव्हती. राजकुमार सिद्धार्थ जे पुढे जाऊन बुद्ध बनले, ते लहानपणापासूनच सामान्य मुलांपेक्षा खूप वेगळे होते. खेळण्या बागडण्यापेक्षा ते खोल विचारांमध्ये रमून जात. त्यांच्या हृदयात करुणेचा एक अथांग सागर होता. एकदा त्यांनी आपल्या राजवाड्याच्या खिडकीतून बाहेर पाहिले. लोक पूजेसाठी एका मोठ्या रांगेत उभे होते. कोणाच्या हातात फुलांचा सुंदर हार होता, कोणी तांब्याच्या भांड्यातून दूध अर्पण करत होता, तर कोणी मोठ्याने घंटा वाजवत होता, या आशेने की आपला आवाज देवापर्यंत पोहोचेल. सर्वांच्या चेहऱ्यावर एक आशा होती, एक श्रद्धा होती. हे दृश्य पाहून बालक सिद्धार्थने आपले गुरुजी, जे त्यांना शास्त्रांचे शिक्षण देत होते, त्यांना एक अतिशय निरागस पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारला, गुरुदेव, काय देव खरंच या फुलांनी आणि दुधाने खुश होतात? काय त्यांना आपल्या या वस्तूंची गरज आहे? त्यांच्या या प्रश्नावर गुरुजी काही क्षणांसाठी शांत झाले.
कदाचित त्यांच्याकडेही या सखोल प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नव्हते. ते फक्त एवढंच म्हणाले की बाळा, हीच आपली परंपरा आहे, आपले पूर्वज हेच करत आले आहेत. पण सिद्धार्थच्या मनात तो प्रश्न शांत होण्याऐवजी आणखीनच गडद झाला. ते केवळ परंपरेने समाधानी नव्हते, त्यांना सत्य जाणून घ्यायचे होते. ते एकांतात बसून विचार करू लागले, जर आपले शास्त्र सांगते की देव दयाळू आहे, तो प्रेमाचे स्वरूप आहे, तर त्याला या सुकणाऱ्या फुलांची काय गरज? देवाचे प्रेम तर कोणत्याही अटीविना असले पाहिजे. जर देव सर्वशक्तिमान आहे, तर त्याला आपण अर्पण केलेल्या फळांमधून आणि दुधातून शक्ती मिळते का? आणि सर्वात मोठा प्रश्न, काय देव खरोखर भुकेले आहेत ज्यांना रोज आपल्याला नैवेद्य दाखवावा लागतो? मित्रांनो, जरा विचार करा, हा प्रश्न त्या काळासाठी किती मोठा आणि क्रांतिकारी होता. असा समाज जिथे केवळ कर्मकांडांनाच धर्माचा आधार मानले जायचे, जिथे प्रस्थापित पद्धतींवर प्रश्न विचारणे धाडसाचे मानले जायचे, तिथे एक छोटा राजकुमार आपल्या तर्कबुद्धीने आणि करुणेने या परंपरांचा पायाच तपासून पाहत होता. बुद्धांच्या प्रवासाचे हे पहिले पाऊल होते, जिथे त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि स्वतःच्या सत्याचा शोध सुरू केला. असं म्हणतात की जेव्हा सिद्धार्थ तारुण्यात आले, तेव्हा त्यांनी आपल्या राजवाड्यात एक प्रचंड मोठा महायज्ञ स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आजूबाजूला आगीच्या मोठ्या ज्वाळा धडधडत होत्या, ज्यांची धग दूरपर्यंत जाणवत होती. शेकडो विद्वान मोठ्या आणि गंभीर आवाजात मंत्रांचे पठण करत होते. सेवक मोठ्या भांड्यांमधून तूप आणि अन्न आणून त्या आगीत टाकत होते. सगळीकडे एकच विश्वास होता की या यज्ञाने देव प्रसन्न होतील, आपली पापे नष्ट होतील आणि राज्यावर कोणतेही संकट येणार नाही. पण जिथे बाकीचे सर्व लोक हात जोडून डोळे मिटून उभे होते, तिथे सिद्धार्थचे हृदय मात्र हे सगळं पाहून पिळवटून निघाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना आतून एक तीव्र वेदना जाणवली. ते विचार करू लागले की काय खरोखर हेच धर्माचे मूळ स्वरूप आहे? एकीकडे राज्यात असे अनेक लोक आहेत ज्यांना 2 वेळचे जेवणही मिळत नाही, आणि इथे हजारो किलो अन्न आणि तूप या आगीत अर्पण केले जात आहे. जर देवच जीवनाचा दाता आहे, जर तोच करुणेचा सागर आहे, तर काय तो या बाह्य देखाव्याने खरोखर खुश होऊ शकेल? काय त्याला माहीत नाही की त्यानेच निर्माण केलेली मुले बाहेर भुकेने तडपत आहे? आणि काय खरोखर आगीत तूप आणि अन्न टाकल्याने मनातील पाप, राग, लोभ आणि ईर्ष्या नष्ट होते? जर तसं असतं, तर हे जग कधीच स्वर्ग बनलं असतं. त्यांच्या मनात करुणेचा महासागर उसळला. त्यांनी त्या यज्ञात बसल्या बसल्याच स्वतःच्या मनाशी म्हटले, ही खरी भक्ती नाही, हा तर केवळ एक बाह्य देखावा आहे, नाही समजता पाळलेली प्रथा आहे. जर खरी पूजा करायची असेल, तर त्या भुकेल्या माणसाला अन्न द्या जो राज्याच्या सीमेवर रडतोय. त्या आजारी माणसाला औषध द्या जो वेदनेने तडपतोय. त्या दुःखी माणसाला सांत्वनाचे 2 शब्द सांगा ज्याचे हृदय तुटलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःच्या आतील सत्याचा शोध घ्या. ईश्वरी तत्व या केवळ बाह्य कर्मकांडांमधून मिळत नाही, ते तर सत्य, प्रेम आणि करुणेच्या मार्गावर चालल्यानेच मिळते. मित्रांनो, काय तुम्हीही कधी तुमच्या आजूबाजूला असं पाहिलं आहे की लोक धार्मिक आयोजनांमध्ये लाखो रुपये खर्च करतात, पण त्यांच्याच शेजारी एखादा गरजू माणूस उपाशी राहतो? काय हा खरोखर धर्म आहे? तुमचे यावर काय मत आहे? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या यज्ञाच्या अनुभवानंतर सिद्धार्थचे मन आणखी अस्वस्थ झाले. ते हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले की सामान्य माणूस या बाह्य गोष्टींमध्ये इतका का अडकला आहे. हळूहळू आपल्या सखोल चिंतनातून त्यांना समजले की लोक मुख्यत्वे 3 कारणांसाठी अशी पूजा करतात. पहिले कारण म्हणजे भीती. त्यांना अशी भीती असते की जर त्यांनी पूजा केली नाही, देवाला प्रसन्न केले नाही, तर देव नाराज होईल आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडेल.
ही पूजा श्रद्धेपेक्षा भीतीतून जास्त निर्माण होते. दुसरे कारण म्हणजे लालसा. त्यांना ही आशा आणि स्वार्थ असतो की पूजा केल्याने, काहीतरी अर्पण केल्याने बदल्यात देव त्यांना संपत्ती, यश आणि सुख देईल. हा एक प्रकारचा सौदा आहे. देवा, मी तुला हे अर्पण करतो, बदल्यात तू मला ते दे. आणि तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे परंपरेचे दडपण. कारण माझे वडील आणि आजोबा हे करत आले आहे, म्हणून मलाही करायचे आहे. संपूर्ण समाज असं करतोय, मी जर नाही केलं तर लोक काय म्हणतील. यात स्वतःची कोणतीही समज नसते, फक्त परंपरेचे अंधानुकरण केले जाते. हे सर्व समजल्यानंतर त्यांनी स्वतःला एक अत्यंत सखोल प्रश्न विचारला. काय भीती आणि लालसेपोटी केलेली कोणतीही कृती खरंच ईश्वरापर्यंत पोहोचू शकते? जो देव परम प्रेम आणि ज्ञानाचा स्रोत आहे, त्याला घाबरून खुश करता येईल का? त्यांचे हृदय आणि बुद्धी एकाच निष्कर्षावर पोहोचले की नाही, अजिबात नाही. खरा धर्म तोच असू शकतो जिथे भीती नाही आणि लालसा नाही, जिथे सत्याचा शोध घेण्याची प्रामाणिक तहान आहे, जिथे सर्व प्राणिमात्रांबद्दल निःस्वार्थ करुणा आहे आणि जिथे कोणत्याही अटीविना प्रेम आहे. त्या दिवसानंतर सिद्धार्थच्या नजरेत पूजेची व्याख्या कायमची बदलली. ते म्हणाले, जर तुम्हाला खरोखरच या ब्रह्मांडाच्या शक्तीला, या अस्तित्वाला प्रसन्न करायचे असेल तर ते खूप सोपे आहे. एखाद्या भुकेल्याला आपल्या वाट्याचे अन्न द्या, एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजा. थंडीने कुडकुडणाऱ्याला वस्त्र द्या, एखाद्या दुःखी माणसाला सांत्वनाचे 2 शब्द सांगा. आणि आपल्या मनाच्या आत दडलेल्या सत्याला शोधण्याचा प्रयत्न करा. हीच खरी पूजा आहे. हाच खरा धर्म आहे. त्यांनी पुढे समजावून सांगितले, बाहेर मंदिरात दिवा लावणे खूप चांगले आहे, पण जर तुमच्या स्वतःच्या मनात अज्ञान आणि द्वेषाचा अंधार भरलेला असेल तर त्या बाहेरच्या दिव्याचा काय फायदा? आधी स्वतःच्या आत ज्ञानाचा दिवा लावा. मंदिरात घंटा वाजवणे खूप सुंदर आणि मधुर वाटू शकते, पण जर तुमच्या मनात रात्रंदिवस राग, ईर्ष्या आणि द्वेषाचा गोंधळ सुरू असेल तर त्या बाहेरच्या घंटेच्या आवाजाचा काय उपयोग? आधी स्वतःचे मन शांत करायला शिका. देवावर फुले वाहणे खूप आकर्षक वाटू शकते, पण जर तुमच्या स्वतःच्या आत दुसऱ्या माणसांबद्दल आणि प्राण्यांबद्दल करुणा आणि प्रेमाचे फूल फुलले नसेल तर ती बाहेरची फुले काही तासांतच कोमेजून जातील आणि व्यर्थ ठरतील. मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो आणि मला आवडेल की तुम्ही सर्वांनी याचे उत्तर पूर्ण प्रामाणिकपणे द्यावे. तुमच्या मते खरी पूजा म्हणजे काय? केवळ बाह्य उपचार की एखाद्या गरजू माणसाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे? खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहे. हळूहळू सिद्धार्थचा हा विश्वास एखाद्या खडकासारखा पक्का झाला की या जीवनाचे परमध्येय केवळ बाह्य गोष्टींत अडकून राहणे नसून स्वतःच्या आतील परमसत्याला शोधणे आहे. आणि एके दिवशी त्यांनी राजवाड्याचे सर्व सुख, आपली पत्नी आणि आपला मुलगा यांचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात निघून गेले. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर आणि सखोल ध्यानानंतर जेव्हा त्यांना बोधगया येथे ज्ञान प्राप्त झाले आणि ते सिद्धार्थवरून बुद्ध बनले, तेव्हा त्यांनी जगाला जो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संदेश दिला तो हाच होता. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की मी कोणत्याही बाह्य कर्मकांडाने ज्ञान मिळवलेले नाही. मी फक्त माझ्या मनाला जिंकून, स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करून आणि जीवनातील सत्य जसे आहे तसे पाहूनच ज्ञान प्राप्त केले आहे. म्हणूनच सत्याचा शोध घेणे, करुणा जगणे आणि ध्यानात उतरणे हाच खरा धर्म आहे. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, ईश्वराला केवळ बाह्य स्वरूपात शोधण्यापेक्षा तुमच्या आत असलेल्या त्या चैतन्याला, त्या जागरूकतेला शोधा. बाहेर आगीत यज्ञ करण्यापेक्षा तुमच्या आत जळत असलेली राग, लोभ आणि मोहाची आग स्वतःच्या ध्यानाने आणि विवेकाने जाळून टाका.
आपले चंचल आणि अशांत मन शांत करा. ज्या दिवशी तुमचे मन शांत होईल त्या दिवशी तुम्हाला हे संपूर्ण ब्रह्मांड दिव्यत्वाने भरलेले जाणवेल. मित्रांनो, एका क्षणासाठी विचार करा. आजही आपल्या घरात, आपल्या समाजात पूजापाठ होतात. आपण सण साजरे करतो. हे सगळं आपल्या संस्कृतीचा एक सुंदर भाग आहे. पण आपण कधी थांबून असा प्रश्न विचारतो का की या सर्व बाह्य कृतींमुळे आपल्या आत खरोखर काही बदल होत आहे का? पूजा केल्यानंतर आपला राग कमी होतो का? उपवास केल्यानंतर आपला लोभ सुटतो का? तीर्थयात्रा करून आल्यावर आपला अहंकार नष्ट होतो का? बुद्धांचे हेच म्हणणे होते की जर बाह्य गोष्टींमुळे तुमचे आतील गुण बदलत नसतील तर त्याला आध्यात्मिक मूल्य प्राप्त होत नाही. पूजेमुळे तुम्हाला काही काळासाठी मानसिक समाधान नक्कीच मिळू शकते, पण ध्यान, करुणा आणि सत्याच्या मार्गावर चालल्यानेच तुम्हाला दुःखातून कायमची मुक्ती मिळते. तर मित्रांनो, या कथेच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की बुद्धांच्या काळात धर्माचा अर्थ मुख्यत्वे बाह्य कर्मकांड एवढाच होता. कसे राजकुमार सिद्धार्थने पहिल्यांदा या परंपरांना पाहिले आणि आपल्या तर्क व करुणेच्या कसोटीवर त्यांना पारखले. कसे त्यांनी हे समजून घेतले की खरी पूजा कोणाला घाबरवण्यासाठी किंवा कोणाकडून काहीतरी मिळवण्यासाठी केली जाऊ शकत नाही. आणि कसे ते या सखोल निष्कर्षावर पोहोचले की खरी पूजा म्हणजे स्वतःच्या आतील सत्याचा शोध, सर्व प्राणिमात्रांबद्दल करुणेचा भाव आणि सर्वांवर निःस्वार्थ प्रेम करणे होय. आणि हाच होता बुद्धांचा पहिला आणि सर्वात क्रांतिकारी संदेश, ज्याने भारताच्या आध्यात्मिक इतिहासाची दिशाच बदलून टाकली. सत्याचा शोध हीच सर्वात मोठी आणि सर्वात खरी पूजा आहे. जर तुम्हाला बुद्धांच्या या प्रवासाचा हा पहिला एपिसोड आवडला असेल, जर या प्रश्नांनी तुमच्या मनातही काही नवीन विचार जागवले असतील, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. खाली कमेंटमध्ये सांगा की बुद्धांच्या या सुरुवातीच्या प्रश्नांबद्दल तुमचे काय मत आहे आणि तुमच्या मते खरी पूजा काय आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र आणि परिवारासोबत शेअर करा जेणेकरून आणखी लोकांना गौतम बुद्धांचे हे महान विचार समजू शकतील. आमच्यासोबत या प्रवासात जोडलेले राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की बुद्धांनी केवळ बाह्य कर्मकांडांऐवजी स्वतःच्या आत सत्य शोधण्यावर भर का दिला. पण पुढच्या, दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बुद्धांच्या प्रवासातील आणखी एका अत्यंत भावनिक आणि डोळे उघडणाऱ्या वळणावर जाणार आहोत. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा एका घरमालकाने देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या आईला उपाशी ठेवले, तेव्हा बुद्धांनी त्याला कोणता खडा सवाल विचारला. एका अत्यंत गरीब महिलेला, जिच्याकडे पूजेसाठी किंवा दान करण्यासाठी एक नाणेही नव्हते, तिला बुद्धांनी असे का म्हटले की ती सर्वात श्रीमंत आहे. आणि हजारो दिव्यांची रोषणाई करणारा एक श्रीमंत माणूस आणि एका उपाशी कुत्र्याला अर्धी भाकरी देणारा एक गरीब माणूस, या दोघांपैकी ईश्वरापर्यंत कोणाची भक्ती पोहोचेल. पुढचा एपिसोड आपल्याला शिकवणार आहे की केवळ बाह्य अनुष्ठानांपेक्षा एखाद्या दुःखी जीवाचे अश्रू पुसल्याने खरे पुण्य कसे मिळते. बाह्य दिखावा आणि ख्या करुणेची ताकद यातील हा फरक तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. त्यामुळे तो एपिसोड पाहणे अजिबात चुकू नका. SR प्रकारे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दुसरा एपिसोड आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इतरांशी प्रेमाने वागा. नमो बुद्धाय.